नमस्कार. इयत्ता 9वीला आणि 10वीला संरक्षणशास्त्र हा एक विषय समाविष्ट करण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्य च्या पाठ्यक्रमात. तर इयत्ता 9वीला जो संरक्षणशास्त्र आहे त्यातला पहिला धडा आहे, पहिलं प्रकरण आहे ते म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा. नीट बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल अक्षरशः 2च पानांचा हा चॅप्टर आहे, हे प्रकरण आहे. आणि त्यामध्ये तसं जर नीट बघितलं तुम्ही एकदा तो धडा जर नीट वाचून पाहिलात तर त्याच्यात न कळण्यासारखं काहीही नाही आहे, समजायला अतिशय सोपं आहे. पण ज्या काही कल्पना पुरेशा स्पष्ट नाहीत, ज्यांची चर्चा इथे ओझरती झालेली आहे आणि ज्याविषयी थोडासा गैरसमज वाटू शकतो, अशा काही गोष्टी ह्याच्या संदर्भातल्या, संकल्पनेच्या संदर्भातल्या, राष्ट्रीय सुरक्षा या संकल्पनेच्या संदर्भातल्या काही ते मुद्दे मी तुम्हाला आता सांगणार आहे, ज्याची चर्चा थोडीशी ओझरती आहे किंवा त्रोटक आहे या पुस्तकात किंवा नाही आहे, पण ती आवश्यक आहे, ती समजणं आवश्यक आहे आपल्याला. एक म्हणजे ह्या प्रकरणाचा जे शीर्षक आहे राष्ट्रीय सुरक्षा, त्याचे 2 भाग आहेत. एक म्हणजे सुरक्षा आणि दुसरं म्हणजे राष्ट्रीय. तर सर्वप्रथम चर्चा त्या प्रकरणात आहे की मुळात सुरक्षा म्हणजे काय. तर सुरक्षा आता आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा सुरक्षा ही महत्त्वाची असते. की आपण जंगलातून जात असाल, एखादं जंगली श्वापद तुमच्या समोर आहे, त्यावेळेला तुमच्या एक्झिस्टन्सचा, तुमच्या अस्तित्वाचा, तुमच्या सुरक्षेचा विषय निर्माण होतो. तुम्हाला एक प्रकारची भीती निर्माण होते की आता हा प्राणी आपल्याला ठार करणार की काय. तर स्वाभाविक अशी मानवी प्रतिक्रिया 2 स्वरूपात येऊ शकते. निसर्गतः 2 स्वरूपाची प्रतिक्षिप्त अशा पद्धतीची ती क्रिया असू शकते. एक म्हणजे फाईट किंवा दुसरं म्हणजे फ्लाईट. म्हणजे एकतर पळून जाणं किंवा तिथे उभं राहून लढाई करणं, मुकाबला करणं, आलेल्या संकटाचा सामना करणं. तर जे व्यक्तिगत पातळीवरती असतं तेच सामाजिक, तेच राष्ट्रीय पातळीवरती असतं. की का असं होतं की आपल्याला त्या संकटाचा मुकाबला करावा लागतो, किंवा त्या मुकाबला करता येणं एवढी, सामना करता येणं एवढी जर आपली क्षमता, आपली कुवत नसेल, तर पळून जायची ही भावना, आपली क्रिया अशी का होते. तर त्या माणसाला लक्षात आलेलं असतं आपलं हित कशात आहे, आपली सुरक्षा कशात आहे. मानवाला स्वतःची सुरक्षा ही अनन्यसाधारण महत्त्वाची असते. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा ह्याच्याही आधी जर मानवाची कुठली गरज असेल तर ती म्हणजे सुरक्षा, ही खरी गरज असते. तर जे एका व्यक्तीच्या संदर्भात असतं तेच मोठ्या पातळीवरती असतं. तर राष्ट्र हे अनेक मानवांच्या समूहापासून तयार झालेलं असतं. त्यामुळे स्वाभाविकच राष्ट्राला सुद्धा सुरक्षेचा विचार करावा लागतो, फक्त तो मोठ्या प्रमाणातला असतो. आलेल्या संकटांचा, कारण राष्ट्र म्हटल्यानंतर संकटही येत राहतात, इट्स पार्ट अँड पार्सल, एक स्वाभाविक अशी गोष्ट आहे. प्रत्येक राष्ट्राच्या आयुष्यामध्ये ही रोलर कोस्टर राईड असतेच, चढ उतार असतातच. तर येणारं प्रत्येक संकट, प्रत्येक आव्हान हे वेगवेगळ्या प्रकारचं, वेगवेगळ्या पातळीचं असू शकतं. आणि त्या येणाऱ्या संकटाचा सामना नेमका कशा पद्धतीने करायचा हेचं काही असं ठराविक सूत्र नाही, ठराविक मोजमाप नाही.
प्रत्येक संकट वेगळं असल्यामुळे, प्रत्येक सिच्युएशन वेगळी असल्यामुळे त्याचा सामना वेगवेगळ्या पद्धतीने करावा लागतो. तर आता जेव्हा आपण राष्ट्राच्या सुरक्षेच्या विषयी बोलत असतो, राष्ट्रीय पातळीच्या विषयी जेव्हा आपण बोलतो, त्यावेळेला मुळात राष्ट्र म्हणजे काय हे आपल्याला लक्षात आलंय का? तर त्या दृष्टीने संकल्पना हा त्यांनी एक भाग, प्रकरण पहिल्या राष्ट्रीय सुरक्षामध्येच नंतरची जी चर्चा आहे ती राष्ट्र ही संकल्पना समजावून सांगण्यासाठी चर्चा केली आहे. त्या संदर्भात काही संकल्पना त्यांनी चर्चेला घेतल्यात. एक म्हणजे राष्ट्र म्हणजे काय, दुसरं म्हणजे राष्ट्र राज्य म्हणजे काय, त्यानंतर स्वाभाविकच राष्ट्रवाद म्हणजे काय, राष्ट्रहित म्हणजे काय, आणि राष्ट्रीय सामर्थ्य म्हणजे काय, आणि सगळ्यात शेवटी म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा. तर आपल्याकडे खूप गैरसमज आहेत. आपण कित्येक शब्द असेच बोलून जातो. प्रत्यक्षात म्हणायचं एक असतं, आपल्याला म्हणतो आपण वेगळंच. कित्येकदा आपण देश, राष्ट्र, राज्य हे शब्द कित्येकदा समानार्थी पद्धतीने वापरतो. राष्ट्र, राज्य हाही एक शब्द आपण वापरात आणतो. कधी म्हणायचं देश, कधी म्हणायचं राष्ट्र हे आपल्याला लक्षात येत नाही. बरं, हे राष्ट्र राज्य म्हणजे काय असतं मग, हाही एक प्रश्न असतो. आणखीन एक समस्या अशी आहे, खास ती विशेषतः भारतातल्या लोकांच्यासाठीची ती समस्या आपण म्हणू शकतो, की आपल्या भारत देशामध्ये विविध राज्य आहेत. जसं की महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगाल, गुजरात, ही सगळी झाली राज्य. म्हणजे आपण त्यांना राज्य म्हणतो. भारत स्वतंत्र होण्यापूर्वी यांना प्रांत म्हटलं जात होतं. प्रांत ह्याला इंग्लिशमध्ये शब्द आहे प्रॉव्हिन्स. आणि राज्य या मराठी किंवा संस्कृत किंवा हिंदी शब्दाला इंग्रजीमध्ये शब्द आहे स्टेट. पण इंग्रजीमध्ये स्टेट हा दोन वेगवेगळ्या अर्थी घेतला जातो शब्द. खास करून राज्यशास्त्रामध्ये स्टेट हा शब्द प्रॉव्हिन्स या अर्थी घेतला जात नाही. मग स्टेट हा शब्द, बरं, विज्ञानामध्ये स्टेट हा शब्द वेगळ्या कारणासाठी वापरला जातो. तो आणखीनच वेगळा मुद्दा आहे. आपण फक्त पॉलिटिकल सायन्स, राज्यशास्त्राच्या दृष्टीने स्टेट म्हणजेच राज्य हा शब्द नेमका कोणत्या अर्थी वापरला जातो हे जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की राज्यशास्त्रामध्ये स्टेट म्हणजे ज्याचे 4 मुख्य घटक असतात. राज्य यंत्रणा, राज्य संस्था, या अर्थी स्टेट हा शब्द राज्यशास्त्रात वापरला जातो. तर अशा त्या राज्यसंस्थेचे 4 घटक कुठले असतात, ते 4 घटक कुठले असतात ते मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला राज्य म्हणजे काय किंवा स्टेट म्हणजे काय हे लक्षात येईल. पहिला म्हणजे पॉप्युलेशन, म्हणजे लोकसंख्या. हा पहिला घटक आहे, लोक, पीपल. दुसरा घटक म्हणजे लँड किंवा जमीन, भूभाग. तिसरा घटक म्हणजे शासन, म्हणजे गव्हर्नमेंट. आणि चौथा म्हणजे सॉव्हरेनिटी, म्हणजे सार्वभौमत्व. या 4पैकी एकही जरी घटक तुम्ही बाजूला काढलात तरीही राज्य अपूर्ण राहतं, राज्यसंस्था आकाराला येत नाही, म्हणजेच स्टेट अस्तित्वात राहत नाही. एक जरी घटक नसेल तरी ते स्टेट नसतं, असं राज्यशास्त्र सांगतं. म्हणजे आता मग तुम्ही कल्पना करू शकता की असा एखादा देश, असं एखादं स्टेट
हा शब्द मी तुमच्यासाठी मुद्दाम थोडासा बाजूला का ठेवतो, कन्फ्युजन होतो पटकन भारतातल्या लोकांचं. स्टेट म्हटल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू अशी राज्य डोळ्यापुढे यायला लागतात. काही क्षणापुरतं ही जी भारतातली जी स्टेट्स आहेत, राज्य आहेत, ती थोडीशी बाजूला ठेवा आणि या 4 घटकांचा प्रकर्षाने विचार करा. तर अशी कल्पना करा की असा एक देश आहे जिथे जमीन आहे, म्हणजे भूभाग आहे ठराविक, आणि सार्वभौमत्व तिथे कसं असू शकेल हा एक पुढचा पार्ट आहे. पण मुळात सरकार तिथे कसं असेल जर तिथे राहणारे लोकच नसतील, हा एक पेच आहे. म्हणजे असं धरून चाला की लोकच नाही आहेत, तर त्या लोकांच्या शिवाय सरकार बनवता येणार नाही. मग नुसती जमीन असून उपयोग काय? आणि लोकच नसतील तर तिथे पोलीस यंत्रणा नसेल, तिथे कुठलीही सुरक्षा यंत्रणाही नसेल. देशाचं सैन्य असायला लागतं रक्षण करायला, ते सैन्यही अस्तित्वात नसेल. आणि मग अशा परिस्थितीत सार्वभौमत्वाचं काय होईल? म्हणजे सार्वभौमत्वही असणार नाही. नुसत्या जमिनीचा तुकडा हा स्वतःलाच डिफेंड करू शकत नाही. त्यामुळे स्वाभाविकच राज्यसंस्था ही लोकांच्या शिवाय, पॉप्युलेशनच्या शिवाय अस्तित्वात राहू शकत नाही. दुसरा घटक आहे जमीन, भूभाग, लँड. या जमिनीच्या व्यतिरिक्त इतर सर्व घटक असतील तर राज्यसंस्था येईल का आकाराला? कल्पना करून बघा की लोक आहेत, लोकसमूह आहेत भरपूर. त्या लोकांनी स्वतःचं एक सरकार पण तयार केलेलं आहे असं धरून चला, पण त्यांच्याकडे जमीन नाही आहे स्वतःच्या हक्काची. तशी उदाहरणं आहेत. तिबेटमधनं 50-60च्या दशकामध्ये दलाई लामा आणि त्यांच्यासोबत त्यांचे कित्येक अनुयायी तिबेटी लोक हे आजच्या तिबेटमधून पळून भारतात आले. भारताने त्यांना राजाश्रय दिला. आज धर्मशाळा नावाच्या भारतातल्या एका ठिकाणी तिबेटचे विस्थापित झालेले, पळून आलेले आणि भारतात आश्रय घेतलेले दलाई लामा आणि त्यांचे सहकारी, अनुयायी हे लोक धर्मशालामध्ये वास्तव्य करून आहेत. भारतभरात अनेक ठिकाणी तिबेटी लोक अस्तित्वात आहेत, विखुरले गेलेले आहेत. केवळ भारतातच नाही, जगात विविध ठिकाणी तिबेटी लोक अस्तित्वात आहेत. तिबेटी लोकांना स्वतःचं सरकार बनवता आलेलं आहे. त्याला गव्हर्नमेंट इन एक्झाईल म्हणता येतं. दलाई लामा त्याचे प्रमुख आहेत आणि ते गव्हर्नमेंट इन एक्झाईल हे भारतामध्ये आहे, धर्मशाला या ठिकाणी. पण त्या केवळ गव्हर्नमेंट इन एक्झाईलला पूर्णपणे गव्हर्नमेंट असं म्हणून आपल्याला तिबेट हे एक राज्य आहे किंवा तिबेट हे एक स्टेट आहे असं म्हणता येऊ शकतं का? नाही, कारण त्यांना स्वतःच्या हक्काची जमीन नाही, कारण ती चीननी हडपलेली आहे. स्वाभाविकच आज जे तिबेटचं जे सरकार आहे, दलाई लामांचं गव्हर्नमेंट इन एक्झाईल, ते आणि त्यांचे अनुयायी यांना तिबेटचं संरक्षण करता येत नाही आहे, तिबेटचं सार्वभौमत्व त्यांना टिकवता येत नाही आहे. त्याच्यामुळे जमीन नाही आणि सार्वभौमत्वही नाही. नुसत्या पॉप्युलेशन आणि गव्हर्नमेंट इन एक्झाईलमुळे काही स्टेट म्हणजे राज्यसंस्था ही आकाराला येऊ शकत नाही. तिसरा घटक म्हणजे गव्हर्नमेंट नसणं. लोक आहेत, जमीन आहे, परंतु सरकार नाही, गव्हर्नमेंट नाही. असं असू शकतं का? येस, असं असू शकतं. पण मग तशा ठिकाणी यादवी सदृश स्थिती असू शकते, जिथे सरकारच नाही, जिथे फक्त लोक आहेत आणि जिथे जमीनही आहे. तिथे जर वाद चालू नसतील तर चांगली गोष्ट आहे.
त्यांचं सुरळीतपणे सगळं व्यवस्थित चाललं असेल, येस, असंही अपवादात्मक स्थितीमध्ये चालू शकतं. खरं म्हणजे असं कुठेही नाही आहे. परंतु ती फार काळ ती व्यवस्था टिकून राहत नाही. अनुभव आत्तापर्यंतचा असा सांगतो मानवी इतिहासाचा, की ज्या ठिकाणी सरकार नाही, शासन नाही, त्या ठिकाणी परकीय आक्रमक येतात, आक्रमण करतात. तो देश त्या व्यक्ती समूहांना गुलाम बनवण्यात येतं. हा आत्तापर्यंतचा मानवी इतिहास आहे. त्यामुळे शासन नाही आहे आणि तरीही राज्यसंस्था अस्तित्वात आहे किंवा स्टेट अस्तित्वात आहे असं म्हणता येऊ शकत नाही. त्याच्यामुळे गव्हर्नमेंटही महत्त्वाचं आहे. चौथा जो मुद्दा म्हणजे सार्वभौमत्व, हा लक्षात यायला थोडासा अवघड आहे मुद्दा, पण तो महत्त्वाचा आहे. कल्पना करा, लोक आहेत, जमीन आहे आणि त्या लोकांनी त्या ठराविक भूभागामध्ये तयार केलेलं एक शासनसुद्धा आहे, पण सार्वभौमत्वच नाही, तर राज्यसंस्था असेल का? तर आता पहिला प्रश्न हा की हे सार्वभौमत्व म्हणजे काय? सार्वभौमत्व कुठे असतं? किती किलो मिळतं? कुठल्या दुकानात मिळतं? तर मुख्य मुद्दा हा की सार्वभौमत्व हे कुठं दाखवता येत नाही की ही वस्तू म्हणजे सार्वभौमत्व नाही दाखवू शकत. तुम्ही पॉप्युलेशन दाखवू शकता, लोक दाखवू शकता, हे लोक मोजू शकता, त्यांना तुम्ही क्वांटिबल आहेत ते. तुम्ही भूभाग दाखवू शकता की ही जमीन, या जमिनीच्या चतुस्सीमा नकाशा दाखवता तुम्ही. गुगल मॅपवरनं पण तुम्हाला दिसू शकते जमीन, व्यवस्थित क्लिअरली डिमार्केटेड अशी ती लँड दाखवू शकता. शासन दाखवू शकता का? येस, दाखवू शकता. शासनाचा एक प्रमुख असतो. काही देशांमध्ये राष्ट्रपती हा प्रमुख असतो, काही देशांमध्ये पंतप्रधान हा प्रमुख असतो. मग त्यांचं मंत्रिमंडळ असतं. अंतर्गत सुरक्षेच्यासाठी पोलीस यंत्रणा असते. बाह्य धोक्यांचा निपटारा करण्यासाठी सैन्य व्यवस्था असते आणि शासनाची विविध स्वरूपाची उपांग असतात. त्या सगळ्याला मिळून तुम्ही शासन असं म्हणू शकता, दाखवू शकता तुम्ही. अशा पद्धतीने सार्वभौमत्व दाखवता येतं का हो? तर सार्वभौमत्व हे थेटपणे दाखवता येत नाही. मात्र सार्वभौमत्वाचा अनुभव हा त्या देशात राहणाऱ्या लोकांनाही येत असतो आणि त्या देशाबाहेरच्या लोकांनाही येत असतो. म्हणजे त्या संबंधित देशाच्या मित्र आणि शत्रू यांना संबंधित देशाच्या सार्वभौमत्वाची जाणीव होत असते की एखादा देश स्वतःचं सार्वभौमत्व टिकवून आहे किंवा नाही, याची जाणीव त्यांना होत असते. तुम्हाला सार्वभौमत्वाची कल्पना यावी याच्यासाठी मी एक सांगतो. वर्गामध्ये आता आजकाल कोरोनाच्यामुळे तुम्ही एका बेंचवर एक जण बसताय, मात्र पूर्वी एका बाकावर 2-2 जण बसत होते. आणि त्या परिस्थितीत जेव्हा 2 मुलांना किंवा 2 मुलींना एका बाकावर जेव्हा बसायला लागतं, तेव्हा त्या एकाच बाकाची जर त्या मित्रांची किंवा मैत्रिणींची जर का ट्युनिंग चांगलं असेल, मैत्री चांगली असेल, तर मग प्रश्न नसतो. पण अन्यथा जर संबंध चांगले नसतील तर त्या एकाच बाकाची विभागणी केली जाते. एवढा तुकडा माझा, इथून पुढचा भाग तुझा, तू माझ्या हद्दीत यायचं नाही, मी तुझ्या हद्दीत जाणार नाही, ठरतं बरंच काही. परंतु जे ठरलं त्यानुसार ॲक्च्युली एक्झिक्युशन हे करवून घेणं आणि ती दुसरी मुलगी किंवा तो दुसरा मुलगा हा आपल्या हद्दीत घुसायला लागलेला आहे हे लक्षात आल्यानंतर त्याला तिथल्या तिथं थोपवणं, ती क्षमता तुमच्याकडे असणं आणि असलेली क्षमता सिद्ध वेळोवेळी करून त्या व्यक्तीला जाणीव करून देणं की तू तुझ्या हद्दीत राहायचंय, माझ्या हद्दीत घुसायचं नाहीये.
हे विद्यार्थ्यांच्या पातळीवरती सुद्धा होत होतं पूर्वी, कोरोना असण्याच्या काळाच्या आधी. शेताच्या बांधांवरती चालतं हे सगळं. 2 शेजारच्या घरांमध्ये हे चालतं हद्दीखुणांवरनं. या कंपाऊंडवरती कोणी कपडे वाळत घालायचे, कोणी पापड कुरड्या वाळत ठेवायच्या, भांडणं चालतात यातही. हे कशाच्या असतात ही भांडणं? ही कशा संदर्भातली असतात? ही काही अस्तित्वाची भांडणं नसतात, परंतु ती सार्वभौमत्वाची भांडणं असतात. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक परिवार हा स्वतःचं सार्वभौमत्व एका ठराविक चौकटीमध्ये टिकवण्याचा प्रयत्न कसोशीने करत असतो किंवा असते. त्या प्रयत्नालाच सार्वभौमत्व असं म्हणतात. ज्या व्यक्ती किंवा जे व्यक्ती समूह ठराविक चौकटीमध्ये, ठराविक हद्दीमध्ये स्वतःच्या सार्वभौमत्वाचं, स्वतःचं अस्तित्व टिकवण्याचा कसोशीने प्रयत्न करतात, स्वतःचं अस्तित्व, स्वतःची अस्मिता हे सिद्ध करत राहतात, वेळोवेळी त्याची जाणीव डिस्प्ले करू शकतात यशस्वीपणे, त्यांचं सार्वभौमत्व टिकून राहतं. ज्यांना हे स्वतःचं सार्वभौमत्व टिकवता येत नाही असे व्यक्ती किंवा असे व्यक्ती समूह लवकरच गुलाम होण्याच्या दिशेला जातात. म्हणजे थोडक्यात ज्याला आपण म्हणतो पारतंत्र्यात जाण्याची शक्यता अशांची खूप असते. कल्पना करू शकतो आपण की असा एखादा देश की ज्याच्याकडे सरकार आहे स्वतःचं, असा एखादा देश की ज्याच्याकडे पूर्ण सगळी शासन यंत्रणा आहे, लोक आहेत, जमीन आहे, परंतु सार्वभौमत्व नाही. अशा देशाला तुम्ही राज्य म्हणणार का? स्टेट म्हणणार का? प्रांत या अर्थी नाही, तर राष्ट्र, राज्य या अर्थी म्हणणार का तुम्ही? नाही. असं उदाहरण म्हणजे तुम्हाला सांगू शकतो मी स्कॉटलंड किंवा नॉर्दर्न आयर्लंड. या ठिकाणी त्यांचे स्कॉटिश लोक आहेत स्कॉटलंडमध्ये, तिथले आयरिश लोक आहेत नॉर्दर्न आयर्लंडमध्ये. लोक आहेत, जमीन विवक्षित ठराविक अशी हद्दीखुणा असलेली जमीन आहे त्यांची म्हणजे जमीन आहे. तिसरं म्हणजे शासन आहे का? आहे. फक्त सार्वभौमत्व नाही. मग ते सार्वभौमत्व कुणाकडे? ग्रेट ब्रिटनकडे. म्हणजे परराष्ट्र व्यवहार आणि सुरक्षा हे 2 मुख्य विषय हे ब्रिटनच्याकडे जातात. स्कॉटलंडला सुरक्षा आणि परराष्ट्र व्यवहार याबाबत निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाही. सेम कंडिशन नॉर्दर्न आयर्लंडची पण आहे. आणि तेच मुद्दे फार क्रुशल असतात. ज्या क्षणी स्कॉटलंडला हे 2 विषय मिळतील, सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण ठरवण्याचे अधिकार, त्या क्षणी ते काय करतील? ते स्वतःचं सैन्य निर्माण करतील. त्यांच्याकडे तर स्वतःचा झेंडा सुद्धा आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, स्कॉटलंडकडे स्वतःचा झेंडा आहे. त्यांच्या प्रमुखाला पंतप्रधानच म्हटलं जातं. इंग्लंडच्या पंतप्रधानाला स्कॉटलंडच्या पंतप्रधानाच्या संदर्भात थेटपणे काही निर्णय घेता येत नाही. पण इंग्लंडचा जो राजा आहे किंवा राणी आहे ते राजघराणं सार्वभौम आहे आणि ते इंग्लंडपुरतं मर्यादित नाही, तर ते स्कॉटलंड आणि नॉर्दर्न आयर्लंडच्यासाठी सुद्धा सार्वभौम आहे ते राजघराणं. आणि या नात्याने इंग्लंडच्या पंतप्रधानाला प्रत्यक्ष नव्हे तरी अप्रत्यक्षपणे का विना धोरणं ठरवताना चंचू प्रवेश करता येतो, हस्तक्षेप करता येतो. आणि तो पण स्पेसिफिकली परराष्ट्र धोरण आणि सुरक्षा या संदर्भातनं असतो. म्हणजे अशी उदाहरणं आहेत. आणि त्यामुळेच तुम्ही स्कॉटलंडला पूर्ण देश
किंवा एक स्वतंत्र अशी राज्य संस्था, स्टेट, नेशन स्टेट असं तुम्ही म्हणू शकत नाही स्कॉटलंडला. एकदा ही तुम्हाला ओळख झाली की स्टेट कशाला म्हणायचं राज्यशास्त्राच्या दृष्टीने, की मग लक्षात येतं की आपण जो स्टेट वापरतो शब्द राज्य किंवा स्टेट, हे महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगाल, हे या पद्धतीने जे शब्द आपण वापरतोय स्टेट, ते मर्यादित अर्थाने आपण वापरतो. खास करून तर राज्य संस्था अर्थात स्टेट ही संकल्पना आपल्याला या 4 घटकांवरनं कळते: पॉप्युलेशन, लँड, गव्हर्नमेंट आणि सॉव्हरेंटी. ही संकल्पना लक्षात आल्यानंतर मग प्रश्न उरतो की राष्ट्र म्हणजे काय. राष्ट्र अर्थात नेशन. तर नेशन म्हणजे काय, तर ही एक स्वरूपाची भावना असते. राष्ट्र ही तुम्हाला दाखवता येण्याची गोष्ट नाही आहे. मघाशी सार्वभौमत्वाच्या विषयी मी तुम्हाला सांगितलं की सार्वभौमत्व हे काही तुम्हाला असं पिनपॉईंट करता येत नाही की हे 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 म्हणजे सार्वभौमत्व. पण सार्वभौमत्व सिद्ध करता येतं, डिस्प्ले करता येतं वेगवेगळ्या पद्धतीने. नेशनच्या बाबतीमध्ये तसं नाही आहे. राष्ट्र याच्या बाबतीत तसं नाही आहे. राष्ट्र ही एक प्रकारची भावना आहे, ती एक वस्तू नाही, ती व्यक्तीही नाही. राष्ट्र हे कोणत्याही घटकावरती आधारित नाही. जसं राज्यसंस्था किंवा स्टेट हे त्या 4 घटकांपैकी एकूण एका घटकावरती अवलंबून आहे असं जे म्हणतो आपण, तसं काही राष्ट्राच्या बाबतीत नाही आहे. राष्ट्र ही अशी एक भावना आहे ज्याचं मूळ अधिष्ठान हे हृदय आहे, मानवाचं हृदय. मानवी विचारशक्ती, मानवाची भावनाशक्ती, त्यावर राष्ट्र अवलंबून आहे. जेव्हा मानव समूह असं स्वतःला समजतो की आम्ही सो अँड सो म्हणजे एक राष्ट्र आहोत, असं त्यातील शेवटचा व्यक्ती जोपर्यंत मानत राहील, एक जरी व्यक्ती मानत राहील, तरी ते राष्ट्र अस्तित्वात राहू शकतं. ॲटलिस्ट ऑन पेपर राहू शकतं अस्तित्वात. त्या राष्ट्राची राज्यसंस्थेमध्ये कन्व्हर्जन होईल किंवा नाही हा भाग अलाहिदा. उदाहरण म्हणून एक असं मी सांगू शकतो तुम्हाला की 1947ला भारत स्वतंत्र झाला. भारत स्वतंत्र झाला म्हणजे काय, भारतातले लोक आणि भारताची भूमी ही परकीय जोखडातून मुक्त झाली 1947ला. राष्ट्र केव्हा अस्तित्वात आलं, भारताचं राष्ट्र हे 1947ला अस्तित्वात आलं का, नाही. भारत हे राष्ट्र हे त्याच्याही कितीतरी आधीपासून अस्तित्वात आहे. मात्र भारत ॲज अ स्टेट, ॲज अ राज्यसंस्था म्हणून निर्माण झाला किंवा अस्तित्वात आला तो 1947मध्ये. हा फरक आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. इस्रायलच्याही बाबतीत हेच म्हणता येईल. साधारण 45 किंवा 47च्या आसपास इस्रायल स्वतंत्र झाला. तत्पूर्वी 2000 वर्ष ज्यू धर्मीय लोक जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी विखुरले गेलेले होते. त्यांच्या भूमीतून त्यांना हाकलून लावण्यात आलेलं होतं. त्यांच्याकडे स्वतःची भूमी नव्हती. असे ते ज्यू धर्मीय लोक जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेले, विखुरलेले. 2000 वर्ष त्यांचा म्हणून देश नव्हता, त्यांची म्हणून राज्यसंस्था नव्हती. 4 घटकांवर आधारलेली काय म्हणूया स्टेट ही संकल्पना अस्तित्वात त्यांच्यासाठी तरी नव्हती.
का? कारण पॉप्युलेशन, लोक होती का? होती, पण जमीन त्यांच्यापाशी नसल्यामुळे त्यांना स्वतःचं म्हणून एक गव्हर्नमेंट तयार करता येत नव्हतं आणि स्वाभाविकपणे सार्वभौमत्व नव्हतं. म्हणून राज्यसंस्था ही इस्रायलची तयार होऊ शकलेली नव्हती, स्टेट होऊ शकलेलं नव्हतं. नेशन होतं का? राष्ट्र होतं का? तर होतं इस्रायलचं. ते कुठं होतं? तर ज्यू लोकांच्या मनामनामध्ये, हृदयामध्ये ते राष्ट्र अस्तित्वात होतं. कालांतराने त्याच राष्ट्रभावनेमुळे ती राष्ट्रभावना त्यांनी टिकवून ठेवल्यामुळे आणि वृद्धिंगत सातत्याने केल्यामुळे त्याचं पर्यवसान पुढे इस्रायलच्या स्वातंत्र्यामध्ये झालं. भारताच्या बाबतीतही तीच गोष्ट आहे. भारताला भूमिहीन केलेलं नव्हतं हे जरी खरं असलं तरी भारतात स्वतःचं सरकार, स्वतःचं सार्वभौमत्व टिकवायला 47 पर्यंत काही स्कोपच नव्हता परकीयांच्या आक्रमणामुळे. तर राष्ट्र ही एक भावना आहे. त्याच्यासाठी एक त्यांनी असं म्हटलंय, राष्ट्र म्हणजे एका भौगोलिक प्रदेशात एकच संस्कृती असलेले, एका वंशाचे, धर्माचे किंवा भाषेचे लोक राहतात, त्यांच्यामध्ये ऐक्याची भावना असते, त्या प्रदेशाला राष्ट्र असे म्हणतात. यातला जो या संबंध सगळ्या ओळीमध्ये ते भावना हा जो शब्द आहे ना, तो खरा अंडरलाईन करून ठेवा की राष्ट्र ही एक भावना आहे. आपण म्हणजे एक राष्ट्र आहोत ही भावना असते. त्या भावनेला महत्त्व आहे यामध्ये. त्याचंच एक्सटेन्शन म्हणजे राष्ट्रवाद. राष्ट्रवाद म्हणजे नॅशनॅलिझम म्हणजे काय? तर राष्ट्रवादाची व्याख्या ही राष्ट्र संकल्पनेच्या स्पष्टीकरणातच आहे. लोकांच्या देशाबद्दलच्या म्हणून ज्या काही भावना व्यक्त होतात त्यालाच राष्ट्रवाद असं म्हणतात. अगदी बरोबर आहे. प्रत्येक देशामध्ये जो राष्ट्रवाद किंवा नॅशनॅलिझम म्हणून आपण ज्याला म्हणतो तो काय असतो? त्या देशाच्या विषयीच असलेलं प्रेम, आपल्या राष्ट्राच्या विषयी असलेली निष्ठा, आपण सगळे एक आहोत, आपण आपल्या देशासाठी काय करतो, आपल्या राष्ट्राविषयीचं कर्तव्य, ही जी एक भावना असते, ती जी जाणीव असते, ती सतत अंकुरित करत राहणं आणि ती वाढवत राहणं, त्यासाठी सातत्याने प्रयास करणं, हे सगळं राष्ट्रवादाच्या अंतर्गत येतं. त्यासाठी विचार करणं, नियोजन करणं आणि त्यावर हुकूम कृती करणं, हे सगळं राष्ट्रवादामध्ये येतं. राष्ट्र राज्य म्हणजे नेशन स्टेट, याचा अर्थ काय? तर एखादं राष्ट्र हे राष्ट्र राज्य केव्हा होतं? तर भूप्रदेश, लोक आणि सार्वभौमत्व या 3 घटकांमुळे राष्ट्र हे राष्ट्र राज्य बनतं. त्याच्यात खरं म्हणजे त्यांनी अजून एक सरकार किंवा शासन हा शब्द घालायला पाहिजे. हा 4था घटक त्यांनी इन्क्लूड करायलाच पाहिजे. खरं म्हणजे ठीक आहे, आपण ते समजून घ्या. मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं राज्याचे 4 महत्त्वाचे घटक. जेव्हा त्या राष्ट्र या इंजिनाला हे 4 महत्त्वाचे डबे जोडले जातात, राष्ट्राच्या इंजिनाला जेव्हा लोक, जमीन, सरकार आणि सार्वभौमत्व हे डबे जेव्हा लागतात, जोडले जातात, तेव्हा राष्ट्र राज्य ही संकल्पना आकाराला येते. आणि प्रत्येक राष्ट्र राज्य हे दुसऱ्यासारखंच असतं असं नाही. फक्त लेबल वेगळं, आतला कंटेंट सारखाच असतो असं काही नाही. ही शेवटी मानवी भावना आहे आणि प्रत्येक मनुष्य हा दुसऱ्या मानवाच्या पेक्षा वेगळा आहे. ईच अँड एव्हरी इंडिव्हिज्युअल इज डिफरंट, ईच अँड एव्हरी इंडिव्हिज्युअल इज युनिक असं जे आपण म्हणतो. एकूण एक व्यक्ती ही दुसऱ्यापेक्षा वेगळी असते, विशेष असते. जर हे एका व्यक्तीच्या बाबतीत आहे तर मानवी समूहाच्याही बाबतीत असणार, व्यक्ती समूहाबाबत असणार, समाजाबाबत असणार आणि देशाविषयी, राष्ट्राविषयी असणार आहे. त्याच्यामुळे एक देश हा दुसऱ्यासारखा नाही. माझं राष्ट्र आणि तुझं राष्ट्र ह्याच्यात फरक असणारच, क्वालिटेटिव्ह, क्वांटिटेटिव्ह सगळ्याच अर्थाने. पण एक जनरल आपण त्याच्यातनं मतितार्थ जो काढतो त्या दृष्टीने जर विचार केला तर राष्ट्र राज्यामध्ये अनेक प्रकारची विविधताही असू शकते. जसं भारतामध्ये वांशिक, धार्मिक, जातीय, भाषिक, भौगोलिक, आर्थिक अशा वेगवेगळ्या विविधता आहेत. अगदी खाण्यापिण्याच्या सुद्धा वेगवेगळ्या चालीरीती आहेत.
दुसऱ्या हाताला असेही काही देश आहेत ज्यांच्यात कसली विविधता नाही, एक जिन्सी आहेत सगळे, एकच भाषा बोलली जाते, एकच धर्माचे लोक आहेत, एकाच पद्धतीचे कपडे घालतात, एकाच प्रत्येकाचं त्यांचं राहण सहान आहे, आणि म्हणून आम्ही एक आहोत असं त्यांना वाटत असतं. ह्याच्या उलट भारताचं आहे. भारतामध्ये विविधतेतच एकता आहे. आपलं ब्रीद काय आहे, आपण काय म्हणतो, आमच्यात अशी अशी वेगवेगळ्या पद्धतीची विविधता आहे, वेगळेपणा आहे, आणि हा वेगळेपणा ही आमची कमजोरी नसून ही आमची खासियत आहे, हे आमचं वैशिष्ट्य आहे, आणि त्यातून आपली एकी आहे. म्हणजे राष्ट्र म्हणून एक होण्यासाठी काही ठराविक फॉर्म्युला नाही आहे, ठराविक सूत्र नाही आहे. असं जर कोणी सांगत असेल की 2+2 = 4, तर ते गणितात बरोबर आहे, पण राज्यशास्त्रासारख्या ठिकाणी, राष्ट्रसारख्या कल्पनेमध्ये तरी ॲटलिस्ट असं असतंच असं नाही, ठराविक असा फॉर्म्युला असा नाही. कारण राष्ट्र ही एक भावनिक संकल्पना आहे. त्यामुळे एक सूत्र ज्या ठिकाणी चालतंय ते सूत्र जसंच्या तसं दुसऱ्या ठिकाणी चालेलच असं नाही. दुसऱ्या ठिकाणी दुसरी पद्धत उपयोगात आणली जाऊ शकते. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवलं पाहिजे की काही ठिकाणी भारतासारखी विविधतेत एकता असलेली राष्ट्र आहेत आणि दुसरीकडे एकजिन्सी स्वरूपाची विविधता नाकारणारी अशीही काही राज्य आहेत. आपल्या माहितीसाठी हे आवश्यक आहे. आता याच्या पुढे मी एक व्हिडिओ बनवीन, कारण आत्ताचा जो हा व्हिडिओ आहे तो थोडासा लांबलेला आहे. दुसरा एक मला व्हिडिओ बनवायचा आहे ज्याच्यामध्ये मी चर्चा करीन राष्ट्रहित म्हणजे काय, ते कशात असतं, राष्ट्रीय सामर्थ्य म्हणजे काय, त्याची थोडी चर्चा व्हायला पाहिजे. आणि या 2 संकल्पना स्पष्ट केल्यानंतर मग पुढचा मुद्दा की मग अंतिमतः राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय. ठीक आहे, धन्यवाद.